नमस्कार मंडळी. अंगावर खाकी वर्दी असावी, खांद्यांवर जबाबदारीचं ओझं आणि मनात देशसेवेची जिद्द, हे स्वप्न उराचे बाळगून महाराष्ट्रातील लाखो तरुण आज पोलीस भरतीसाठी मैदानात घाम गाळत आहेत. पण याच मैदानावरून एक अशी बातमी समोर आलेली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. एका उमद्या तरुणाचं पोलीस होण्याचं स्वप्न आज अधुरच राहिलेलं आहे. धावता धावता या तरुणाची प्राणज्योत मालवली आहे. एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखांचं डोंगर कोसळलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. घटना काय आहे हे आता आपण बघूया. ही हृदयद्रावक घटना घडली आहे बीडमध्ये. बीड जिल्हा पोलीस दलाच्या 174 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच भरतीसाठी परळी तालुक्यातील 26 वर्षीय दीपक भास्कर वावळ हा तरुण मोठ्या आशेने मैदानात उतरलेला होता. बुधवारी पहाटेपासूनच मैदानावर धावण्याची चाचणी सुरू झालेली होती. दीपकने आपली 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली. त्याने पूर्ण ताकदनिशी हे अंतर पार केलं. पण चाचणी संपल्यानंतर काही क्षणातच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. प्रशासकीय तत्परता आणि दुर्दैवी शेवट. मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने दीपकला तात्काळ प्रथमोपचार देऊन जिल्हा रुग्णालयात हलवलं. पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दीपकला मृत घोषित केलं. प्राथमिक अंदाजानुसार कडक ऊन आणि अतिश्रमामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यातच परिस्थितीचे गांभीर्य. दीपकचं जाणं हे केवळ एका तरुणाचं जाणं नाही आहे, तर एका गरिबाच्या घरचं स्वप्न भंगणं आहे. सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे. अनेक तरुण ग्रामीण भागातून गरिबीतून येतात. अनेकदा पुरेसे जेवण न घेता किंवा केवळ जिद्दीच्या जोरावर हे तरुण धावत असतात. दुपारी 12-1 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या चाचण्या आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत. भरती प्रक्रियेचे नियोजन सकाळी लवकर का केलं जात नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित केलेला जात आहे. आईवडिलांना वाटलं होतं मुलगा वर्दी घालून येईल, घराचं नाव रोशन करेल. पण दुर्दैवाने दीपकच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली. खाकीचं ते स्वप्न, ती मेहनत, सगळं काही एका क्षणातच संपलो. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी तयारी करा, जिद्द ठेवा, पण आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचे आहे. ही घटना आपल्याला बरंच काही शिकवून जाणारी आहे. दीपक वावळ याला आमच्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. व यातच तुम्हाला काय वाटतं? पोलीस भरतीचे नियोजन कसं असायला हवं? उन्हात चाचण्या घेणं हे योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.